आपण पाहताय गोव्यामधून आपण आता हे सगळी दृश्य दाखवतोय. आपण बघितलं असेल, कालपासून ऐकलं असेल, वाचलं असेल, गोव्यामधलं जे रोमिओ लेन आहे तिथे असणाऱ्या एका लेनमध्ये एक सिलेंडरचा स्फोट झाला आणि या स्फोटामध्ये जवळपास 25 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. इथलं जे JMC रुग्णालय आहे, स्थानिक गव्हर्नमेंटचं जे रुग्णालय आहे, तर तिथे या 25ही जणांना दाखल करण्यात आलं होतं. आता आपण बघतो की हे जे बीर्च नावाचं हॉटेल आहे, क्लब आहे, तर त्या क्लबच्या बाहेर आहोत आपण आता. आणि याच ठिकाणी काल रात्री साधारण 1 ते 1:30च्या सुमारास ही जी मोठी दुर्घटना आहे ती घडलेली आहे. आणि इथे मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपण बघू शकतो. खरं तर पोलिसांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार इथे सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि या स्फोटामुळेच हे संपूर्ण घटना जी आहे ती घडली अशी माहिती दिली जाते. आपण जर बघितलं तर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतो की पुणे मिरर आणि सिविक मिरर आपण हे दृश्य दाखवतोय. मोठा पोलिसांचा फौजफाटा इथे पाहायला मिळतो. मात्र इथले जे स्थानिक नागरिक आहेत तर त्यांच्याकडनं जी माहिती मिळते त्यानुसार जे फायर हे असतात तर त्याच्यामुळे ही जी दुर्घटना आहे ती झाली असल्याची माहिती देत आहेत तिथले काही स्थानिक नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं काय घडलं होतं इथे रात्री, तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही इथल्या लोकांसोबत बोललात किंवा तुम्ही इथे स्वतः उपस्थित होता? इथे रात्री पार्टी होती, डॅन्स क्लब, त्यामुळे लोकांनी भरपूर इकडे येतोय. त्या पद्धतीने लई घटना वाईट झालेल्या आहे. काय प्रत्येक माणसाला कळत नाही काय होतं म्हणून. तर गोव्यामध्ये टुरिस्ट लोक भरपूर जास्त येत आहे. पार्टी होतं मिळून रात्रीचे 12 वाजता ते काय झालं, बॉम्ब लावतात ना, ते कोण म्हणतं गॅस स्पॉट, तसं नसतं. ते बरोबर इन्क्वायरी व्हायला पाहिजे. पण लाईटचं काही नाही, ते पार्टीमुळे ते लावताना ते काय नारळचं पत्त्याचं घालतं वरती, ते पत्तीवर का पडून तुझं लागलं आहे. पण त्याच्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होऊ शकतो? अरे ते जास्त काय लोक ड्रिंकमध्ये असतो, काय डॅन्स कुठं लक्ष कुठे असतो लोकांचं. इथले स्थानिक नागरिक होते, आपण त्यांच्याशी बोललेलो आहोत. खरं तर काही व्हिडिओज पण येतात समोर ज्याच्यामध्ये एक बेली डान्सर होती जी डान्स करत होती आणि तिच्या मागणं पण जे ACचं हे दिसत होतं, तर त्याच्या इकडनं थोडी आग आल्याची दिसत होती आपल्याला. आणि त्यानंतरचे जे दृश्य होते ते अतिशय भयावह होते. आपण आता या एक्झॅक्ट जे लोकेशन आहे त्या लोकेशनच्या बाहेर आहोत. तिकडनं आपण बघू शकतो ही सगळी दृश्य आहेत. इथेच काल रात्री हा मोठा असा अग्नितांडव झालेला आहे आणि या अग्नितांडवामध्ये जवळपास 25 ते 26 लोक जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि 31 लोक जे आहेत ते एकूण होते. त्यापैकी 6 ते 7 जण जे आहेत ते जखमी झाल्याची माहिती मिळते. तर 25 जण किंवा 26 जण जे आहेत, आता सध्या आपल्याकडे एक्झॅक्ट आकडा जो आहे तो नाही आहे, मात्र साधारण 25 ते 26 जण या सगळ्या दुर्घटनेमध्ये मृत्यू पावल्याची माहिती मिळते. खरं तर स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जो सिलेंडर आहे त्याच्या स्फोटामुळे हे सगळं झालंय. मात्र हे सगळं जे आहे आपण बघतोय तर इथे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार इथे जी फायर गन असते तर या फायर गनमुळे हा संपूर्ण प्रकार घडला असल्याची माहिती सध्या दिली जाते. आणि याच सगळ्यामुळे साधारण 25 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर या घटनेमध्ये 7 ते 8 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत. तर इथलं जे गोवाचा दवाखाना आहे तर या दवाखान्यामध्ये, या रुग्णालयामध्ये यांना सगळ्यांना दाखल करण्यात आलेलं आहे. 7 ते 8 जण आहेत ते गंभीर जखमी आहेत. तर 25 जणांचा या घटनेमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळते. गोव्यावरून मोना यनपुरे, सिविक मिरर.